हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या बुधवार 15 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. आजच्या एपिसोडमध्ये जे काही घडलंय ना, त्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. सरकारने शेवटी तेजस्विनीला किडनॅप केलं, तिला दरीजवळ घेऊन गेली आणि मग दोघींमध्ये झटापट झाली आहे. या झटापटीमध्ये कान्हा आणि सखीला तेजस्विनीने कॉल केला. त्यांना सांगितलं की मनस्विनीने सरकारने मला इथे आणलंय आणि ती मला मारण्याचा प्रयत्न करते. सखी आणि कान्हाला जबर धक्का बसला आणि मग सखी कान्हा या ठिकाणी पोहोचले, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. सरकार आणि तेजस्विनी या दोघींमध्ये तुंबळ हाणामारी सुरू होती आणि मग या झटापटीमध्ये कुणीतरी दरीत पडलंय. म्हणजे सरकार आणि तेजस्विनी या दोघींपैकी एक जण दरीत पडलंय. मग आता सरकार दरीत पडलीये की तेजस्विनी पडलीये? खरी सरकार कोण, खरी तेजस्विनी कोण, हे कळलेलं नाहीये आणि हाच या मालिकेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. मग नेमकं घडलं तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी आणि कान्हा हे दोघेही मस्त गाडीमध्ये लॉंग ड्राईव्ह करत फिरायला जात असतात आणि कान्हा ड्रायव्हिंग करत असताना सखीची व्लॉगिंग सुरू असते. तिने मस्त कॅमेरा सुरू केलेला असतो आणि ती सगळ्या आपल्या फॅन फॉलोअर्सला सांगते, फ्रेंड्स, आज मी आणि मिस्टर कान्हा महाडिक आम्ही दोघेही फिरायला निघालोय. आज विकेंड नाही आहे किंवा सुट्टीसुद्धा नाही आहे, पण तरीसुद्धा कान्हा महाडिक हे मला फिरायला घेऊन जात आहे. हे खूप मोठं आश्चर्य आहे आणि त्यामुळे मी खुश झाली आहे आणि मला त्यांना किस द्यायचा आहे. असं म्हणून सखी ही कान्हाला फ्लाईंग किस देते. कान्हाला सुद्धा आश्चर्य वाटतं की सखी आज खूपच रोमॅन्टिक झाली आहे. आणि मग सखी ही आपल्या सगळ्या फॅन फॉलोअर्सला म्हणते, आता तुम्ही कान्हा महाडिक यांनाच विचारा की त्यांचे विचार काय आहेत. आणि सखी चक्क कान्हासमोर मोबाईल पकडते आणि त्याच्या तोंडातच मोबाईल घालण्याचा प्रयत्न करते. कान्हा चिडून म्हणतो, सखी मॅडम, तुम्हाला काही कळतंय का? मी ड्रायव्हिंग करतोय, गाडी चालवतोय, माझं लक्ष सुटेल आणि गाडीचा अपघात होईल, आपला ॲक्सिडेंट होईल. सखी खूप चिडते, गप्प बसते आणि मनात विचार करते, कान्हा, आपल्या गाडीचा अपघात होईल तेव्हा होईल, पण आपल्या दोघांचा अपघात केव्हा झालाय आणि मी तुझ्या प्रेमामध्ये पूर्ण घायाळ झाले आहे. सखी काहीच बोलत नाही. कान्हा तिला विचारतो, काय झालं, तुम्ही अचानक गप्प बसलात का? सखी म्हणते, मी बोललेलं सुद्धा तुला आवडत नाही, मग मी गप्पच बसते. त्यापेक्षा तू गाणी लाव. कान्हा गाणी लावतो आणि सगळ्यात पहिलं गाणं जपून जपून जा रे पुढे धोका आहे हे गाणं सुरू होतं आणि सखी गाडीतच मस्त डान्स करत असते. पण कान्हाला मात्र विचित्र वाटतं की हा कशाचा साईन आहे, किंवा मग हे काही मला पुढे जे घडणार आहे त्याबद्दल वाटतंय का, की जपून जपून जा रे पुढे धोका आहे. कान्हा टेन्शनमध्ये असतो, पण सखी मात्र संपूर्ण पार्टी मूडमध्ये असते, एन्जॉय करत असते, डान्स करत असते. आणि इकडे घरात तेजस्विनीसमोर सगळ्यात मोठं संकट असतं. सरकार तिच्यासमोर उभी असते. तेजस्विनी खूप घाबरते आणि जोर जोरात हर्षदाला आवाज देते, हर्षदा, हर्षदा, पण हर्षदा काही येत नाही. आणि मग तेजस्विनी ही दरवाजा लावण्याचा प्रयत्न करते. सरकार ही तिला काही दरवाजा लावू देत नाही. तेजस्विनीमध्ये तर ताकदच नाहीये. सरकार तिला काही दरवाजा लावू देत नाही. तेजस्विनी ही जीवाच्या आकांताने जेवढी ताकद आहे तेवढी ताकद लावून दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न करते, पण तिला हे काही जमत नाही. आणि मग सरकार ही दरवाजा पूर्ण उघडते. तेजस्विनीला समजतं की आपण सरकारचा सामना नाही करू शकत. त्यामुळे तेजस्विनी खूप घाबरते, रडू लागते आणि सरकार तिच्याकडे रागारागाने पाहत असते. फ्रेंड्स, सरकारचा हा जो अवतार आहे, हा जो लुक आहे ना, तो खूप जबरदस्त आहे. तिचे निळे डोळे, तिच्या त्या जोडलेल्या भुवया आणि ओव्हरऑल तिचा अवतार पाहून तुम्ही सुद्धा घाबरणार यात शंका नाही. आणि मग तेजस्विनी ही हर्षदाला आवाज देते, हर्षदा. तेवढ्यात हर्षदा तेथे येते. तेजस्विनी हर्षदाकडे धावत जाते आणि म्हणते, हर्षदा, ही मनस्विनी घरात परत आली आहे. आत्ताच्या आत्ता कान्हा आणि सखीला कॉल कर आणि त्यांना बोलून घे. त्यांना सांग की मनस्विनी घरी परत आली आहे. पण हर्षदा काहीच करत नाही, तशीच उभी राहते. तेजस्विनी म्हणते, हर्षदा, तू काय करतेय? लवकर कान्हाला फोन कर. पण हर्षदा हसू लागते आणि तिच्या चेहऱ्यावरचं हे हास्य पाहून तेजस्विनीला जबर धक्का बसतो. तेजस्विनीला समजतं की हर्षदा ही मनस्विनीबरोबर मिळालेली आहे, तिने आपला विश्वासघात केलाय. तेजस्विनीला खूप वाईट वाटतं. आणि मग सरकार ही तेजस्विनीला म्हणते, काय ग ताई,
तुला काय वाटलं होतं मी या घरात परत कधीच येणार नाही? फक्त 24 तासात मी परत आली आहे आणि आता माझं सरकारचं साम्राज्य मी पुन्हा एकदा स्थापन करणार आहे. तेजस्विनी खूप घाबरते आणि सरकार एखाद्या राक्षसासारखी जोरजोरात हसू लागते. तेजस्विनीला समजतं की आपल्यावर खूप मोठं संकट आलंय आणि आता मला स्वतःला वाचवावं लागेल. तेजस्विनी पुन्हा एकदा दरवाजाजवळ येते, दरवाजा लावण्याचा प्रयत्न करते, पण सरकारने दोन्ही हाताने दरवाजा पकडून ठेवलेला असतो. तेजस्विनीला काही दरवाजा लावता येत नाही आणि ती हार मानते. ती दरवाजा सोडून देते. सरकार तिच्याकडे रागारागाने पाहत असते आणि मग तेजस्विनी ही मागे मागे जात असते. सरकार पुढे पुढे जात असते आणि म्हणते, तुला काय वाटलं होतं मी पुन्हा कधीच तुझ्या आयुष्यात येणार नाही? ताई, हे साम्राज्य मी उभं केलंय. माझी 10 वर्षांची मेहनत आहे आणि मी तुला एवढ्या सोप्यात या मेहनतीवर पाणी फिरू देणार नाही. तेजस्विनी रडत रडत मागे मागे जात असते आणि तेवढ्यात हर्षदा चक्क तिला पकडते. तेजस्विनीला खूप राग येतो. ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते, परंतु ही हर्षदासुद्धा तिच्यावर भारी पडते आणि तेजस्विनीला स्वतःला सोडवता येत नाही. सरकारपेक्षा सुद्धा या हर्षदाचा जास्त राग येतोय. या हर्षदाला खरंच कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे. कान्हा आणि सखीने तिचे खूप हाल करायला पाहिजे. सरकार मात्र खुश असते. मी जे ठरवलं होतं ते घडलंय म्हणून तिला आनंद झालेला असतो आणि सरकार मग तेजस्विनीचा हात मुरगाळते आणि हर्षदाला म्हणते, हर्षदा दरवाजा लावून घे. हर्षदा ही लगेचच जाऊन दरवाजा लावून घेते आणि पुन्हा एकदा घाणेरडी स्माईल करते. हर्षदाने हे सगळं का केलं? थोड्याशा पैशांसाठी तिने खरंच तेजस्विनी आणि कामत कुटुंबाचा खूप मोठा विश्वासघात केलाय एवढं मात्र नक्की. तेजस्विनी ही रडत असते, विनवण्या करत असते, सोड मला, सोड मला, परंतु सरकार तिला काही सोडत नाही आणि आपल्या डोळ्यांनीच तिला खावकी गिळू अशी नजर तिची असते. इकडे कान्हा आणि सखी हे दोघे अजूनही गाडीने प्रवास करतच असतात. त्यांचं डेस्टिनेशन अजून काही येत नाही आणि सखी कान्हाला म्हणते, कान्हा गाडी थांबव, मला मस्त फोटोग्राफ्स क्लिक करायचे आहेत. तर कान्हा म्हणतो, सखी मॅडम तुम्ही काय बोलताय? बाहेर किती ऊन आहे आणि तुम्हाला या उन्हात फोटोज काढायचे का? तुम्ही जर गाडीच्या बाहेर पडलात ना तर होरपळून जाल. आता मी गाडी नाही थांबवणार. तर सखी म्हणते, तू किती अनरोमॅन्टिक आहेस. मला असं वाटलं होतं आपण मस्त गाडी थांबवूया, दोघे मस्त सेल्फीज क्लिक करूया. गाडी थांबव. कान्हा म्हणतो, ठीक आहे, पण जेव्हा सावली येईल ना तेव्हाच मी गाडी थांबवेल. तर सखी म्हणते, 15 मिनिटांपासून तू तेच बोलतोय की सावली येऊ द्या मी गाडी थांबवतो, पण तुला अजून काही सावली सापडलेली नाहीये, त्यामुळे तू गाडी सुद्धा थांबवत नाही आणि त्याच वेळेस गाडी खराब होते आणि जागेवर थांबते. सखीला असं वाटतं कान्हाने तिच्यासाठीच तिच्या सांगण्यावरूनच गाडी थांबवली आहे आणि ती कान्हाला थँक्यू म्हणते. थँक्यू कान्हा, तू माझ्यासाठी गाडी थांबवलीस. तर कान्हा म्हणतो, तुमच्यासाठी नाही थांबवली आहे, गाडी बंद पडली आहे. कान्हा म्हणतो, थांबा आता मी गाडी चेक करतो की सुरू होतीये का. कान्हा गाडीच्या खाली उतरतो, गाडीचं बोनेट उघडतो तर चांगला धूर निघतो गाडीमधून. सखी सुद्धा गाडीच्या खाली उतरते, आजूबाजूला पाहते आणि कान्हाला म्हणते, कान्हा पहा ना किती निसर्गरम्य वातावरण आहे, खरंच किती भारी वाटतंय, चल आपण फोटोज काढूया. तर कान्हा म्हणतो, सखी मॅडम तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना. येथे रस्त्याच्या मधोमध आपली गाडी बंद पडली आहे, गाडी सुरू होत नाहीये आणि तुम्हाला फोटो काढायचे आहेत आणि एकतर आपण निघाल्यापासून मला चुकीचे सिग्नल मिळत आहे. सगळ्यात आधी तर गाडीत ते गाणं लागलं, जपून जपून जा रे पुढे धोका आहे, आणि आता गाडी आपली मध्य रस्त्यात बंद पडली आहे. मला असं वाटतं आपण कॅब बुक करूया आणि घरी जाऊया. सखी म्हणते, कान्हा तू किती अनरोमॅन्टिक आहेस. अरे हे वाईट सिग्नल नाही तर चांगले सिग्नल आहेस. कान्हा विचारतो, कोणते चांगले सिग्नल? सखी म्हणते, तू सिनेमा पाहत नाही का? अरे सिनेमामध्ये असंच होतं, हिरो हिरोईन हे दोघे मस्त लॉंग ड्राईव्हवर गाडीने जात असतात आणि मग रस्त्याच्या मधोमध त्यांची गाडी बंद पडते. त्यांना लिफ्ट पण मिळत नाही, दुसरी कोणती मदत मिळत नाही. ते अशा ठिकाणी असतात की त्यांच्या मोबाईलला रेंजसुद्धा असत नाही आणि मग रात्र झालेली असते, अंधार पडलेला असतो. शेजारीचे एक गाव असतं, हिरो आणि हिरोईन त्या गावामध्ये जातात. तेथे एक आजी आणि बाबा असतात. हे आजी आणि बाबा आपले हिरो आणि हिरोईनला त्यांच्या घरामध्ये निवारा देतात. मग आपले हिरो आणि हिरोईन त्यांच्या घरात असतात. आजी बाबा त्यांना आपले कपडे देतात. आपली हिरोईन ही खूप भारी नऊवारी साडी नेसते आणि आपला हिरो हा पायजामा आणि बंडी घालतो आणि मग दोघेही चुलीवर स्वयंपाक करतात, खूप रोमॅन्टिक होतात. तू हे पाहिलं नाहीये का? तर कान्हा म्हणतो, हा 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 पाहिलंय पाहिलंय, आणि
तुम्ही सुद्धा लग्नानंतर होईलच प्रेम खूप जास्त पाहता असं वाटतं, पण तुम्ही स्वतःला काय काव्या आणि मला पार्थ समजता का? अहो ते सगळं सिरियलमध्ये होतं, ते खरोखरच्या आयुष्यात होत नाही. आता मला गाडी सुरू करू द्या आणि सगळ्यात आधी मी कॅब बुक करतो. आपण कॅबमध्ये आपलं सगळं सामान टाकूया आणि घरी जाऊया. मला हे सिग्नल काही चांगले दिसत नाहीये. पण सखीला हे मात्र पटत नसतं. सखी म्हणते त्याची काय गरज आहे? पण कान्हा मात्र या गोष्टीवर ठाम असतो की आता खूप झालंय, आपल्याला घरी जायला पाहिजे. कान्हाला काहीतरी चुकीचं घडणार आहे अशी शंका येत असते. पण सखी मात्र वेगळ्याच मूडमध्ये असते आणि काही चुकीचं घडू शकत नाही असं तिला वाटत असतं. आणि इकडे सरकार तिच्या सिंहासनावर बसलेली असते. एकच दिवसानंतर पडलेलं सरकार हे पुन्हा एकदा येऊन बसले आपल्या सिंहासनावर. तर हर्षदाने तेजस्विनीला पकडलेलं असतं. तेजस्विनी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते, पण ती इतकी कमजोर आहे की ती हर्षदाच्या हातून सुद्धा स्वतःला सोडू शकत नाही. आणि सरकार मात्र एका वेगळ्याच अवतारात असते आणि तिने एक इंजेक्शन तयार केलेलं असतं. बेशुद्ध होण्याचं इंजेक्शन. आता तेजस्विनीला हे इंजेक्शन द्यायचं आणि आपल्याबरोबर घेऊन जायचं असं तिने ठरवलेलं असतं. तेजस्विनी हर्षदाला म्हणते, हर्षदा सोड मला, सोड मला. पण हर्षदा तिला काही सोडत नाही. आणि मग तेजस्विनी ही सरकारसमोर गायावाया करू लागते. मनस्विनी, तू असं का करतेय? फक्त एक दिवस झालाय मी माझ्या कुटुंबाला भेटले. आम्ही सगळे किती खुश होतो. मी माझ्या कुटुंबाबरोबर किती छान वेळ घालवला आणि लगेच तुम्हाला पुन्हा त्याच कालकोठडीत पाठवतीये, माझ्या कुटुंबापासून दूर करतीये. प्लीज मला माझ्या कुटुंबापासून दूर करू नको. मला याच घरात राहू दे. असं करू नकोस. तर सरकार म्हणते, एक दिवस झाला ना, बस झाला. आता उरलेलं आयुष्य या एक दिवसांच्या आठवणीतच जगायचं, सुखी राहायचं. तेवढ्याच सरकारला दिसतं की तिचा फोटो खाली काढून ठेवलाय आणि सरकार ही रडण्याचं नाटक करते, रडण्याची ॲक्टिंग करते आणि म्हणते, काय ग ताई, तुला मी एवढी नकोशी झाले होते का? एकच दिवस मी या घराबाहेर काय गेले, तू माझा फोटो खाली काढून ठेवला. मला हे बिलकुल आवडलेलं नाहीये. आणि मग सरकार तिचं नाटक बंद करते आणि म्हणते, ताई, यावेळेस आहे ना, मी तुला जिवंत सोडणार नाहीये. यावेळेस मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाणार जेथून तुला देवाच्या घरी जायला सोपा रस्ता, जवळचा रस्ता असेल. तो डायरेक्ट देवाच्या घरी जाशील. तेजस्विनी खूप घाबरते की सरकार आता मला मारणार आहे. सरकार तिच्या सिंहासनावरून उठते. तिच्या हातामध्ये एक इंजेक्शन असतं आणि हे इंजेक्शन पाहून तेजस्विनी खूप घाबरते आणि स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते. हर्षदा सोड मला, सोड मला. पण सरकार काहीच ऐकत नाही आणि लगेचच तेजस्विनीच्या हातावर हे इंजेक्शन लावते. तेजस्विनीला खूप त्रास होतो. ती जोरात ओरडते, परंतु सरकारमध्ये कोणती दया माया काहीच नसतं. ती हे इंजेक्शन तेजस्विनीला लावते आणि अवघ्या काही क्षणातच तेजस्विनीला चक्कर येऊ लागते आणि ती खाली कोसळते. तर इकडे सखी आणि कान्हा हे दोघे अजून रस्त्यावरच उभे असतात आणि सखी ही आजूबाजूला पाहत असते, रुसलेली असते. कान्हा तिला विचारतो, काय झालं सखी मॅडम? तर सखी म्हणते, कान्हा, ते पहा, तेथे बर्फाचा गोळा आहे. मला बर्फाचा गोळा खायचा आहे. तर कान्हा म्हणतो, बर्फाचा गोळा? तो सुद्धा रस्त्यावरचा? नाही नाही, चांगला नसतो, मी तुम्हाला नाही खाऊ देणार. तर सखी म्हणते, मग काय तुझ्या राज्यात तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये नेऊन बर्फाचा गोळा खाऊ घालणार आहे का? अरे, ह्याला स्ट्रीट फूड म्हणतात. बर्फाचा गोळा असा रस्त्यावरच खायला मजा असते. चल, आपण बर्फाचा गोळा खाऊया. कान्हा म्हणतो, नाही सखी मॅडम, मी तुम्हाला रस्त्यावरचं काही खाऊ देणार नाहीये. आणि तुम्ही विसरलात का, आत्ताच तुम्हाला सर्दीचा किती त्रास झाला होता, नाकातून रक्त येत होतं, खोकला येत होता, त्यामुळे गोळा खायचा नाहीये. तुमच्या आईने तुम्हाला खायला खूप सारं दिलंय. थांबा, मी त्या बास्केटमधून ज्यूस घेऊन येतो. असं म्हणून कान्हा हा गाडीकडे जातो. तर सखी ही लगेच तेथून पळून जाते आणि सखी गेल्यानंतर कान्हा तिच्यासाठी ज्यूस घेऊन येतो. त्याला सखी काही दिसत नाही. तो आजूबाजूला पाहतो तर सखी चक्क या गोळ्याच्या गाडीवर उभी असते. त्यामुळे कान्हाला खूप राग येतो की ही मुलगी माझं काही ऐकत नाहीये. सखी या गाडीजवळ येते आणि या गाडीवाल्याला सांगते, मला रोज फ्लेवरचा गोळा द्या. आणि हा गोळेवाला एकदम भारी रोज फ्लेवरचा गोळा बनवतो. सखी हे पाहत असते आणि तिच्या तोंडाला पाणी सुटतं. कान्हाला खूप राग येतो आणि कान्हासुद्धा सखीच्या जवळ येतो. पण तोपर्यंत सखीचा गोळा तयार झालेला असतो आणि सखी या गोळ्याचा आस्वाद घेत असते. हा रोज फ्लेवरचा गोळा तिला खूप खूप आवडतो. इकडे सरकारने तेजस्विनीला इंजेक्शन दिलेलं असतं, त्यामुळे तेजस्विनीला चक्कर येत असते आणि सरकार तिला म्हणते, ताई, आता तू बेशुद्ध होणार आणि मग मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाणार
जेथून तू परत कधीच या घरात येऊ शकत नाही, तुझ्या सखीला आणि कुटुंबाला भेटू शकणार नाही. आणि तेजस्विनीला चक्कर येत असते, तिला उभं राहणं सुद्धा अवघड होतं. सरकार तिच्याकडे पाहत असते की आता थोड्याच वेळात तेजस्विनी खाली कोसळणार, पूर्ण बेशुद्ध होणार. हर्षदा तेजस्विनीचा हात सोडून देते आणि तेजस्विनी जमिनीवर पडते, बेशुद्ध होते. सरकार हर्षदावर ओढून म्हणते, काय ग हर्षदा, माझ्या ताईचा हात सोडून दिला, पडली ना ती, तुला माहिती आहे ना माझं तिच्यावर किती प्रेम आहे. आणि मग सरकार ही तेजस्वीला म्हणते, ताई काय झालं, तुला लागलं तर नाही ना? नसेलच लागलं, कारण तू आता थोड्याच वेळात बेशुद्ध होणार आहे ना. आणि चल तुझ्या घराला शेवटचं एकदाचं पाहून घे, कारण आता पुन्हा परत तू या घराला कधीच पाहू शकणार नाही. आणि हे बोलत असतानाच तेजस्विनी ही पूर्णपणे बेशुद्ध होते. सरकार हर्षदाला म्हणते, चल हर्षदा, आता आपल्याला तिला त्या ठिकाणी घेऊन जायचंय. हर्षदा हो म्हणते आणि बिचारी तेजस्विनी तेथे जमिनीवर बेशुद्ध होऊन पडलेली असते आणि सरकार तिच्याकडे एकटक पाहत असते. इकडे सखी ही गोळा एन्जॉय करत असते. कान्हा तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, बेबी सरकार, मी तुम्हाला सांगितलं ना हा गोळा चांगला नसतो, तुम्ही हा गोळा का खाताय? तर सखी म्हणते, अरे चांगला असतो आणि हा गोळा खाण्याची अशीच मजा असते, तुला सुद्धा गोळा खायचा आहे ना. असं म्हणून ती लगेच सांगते, दादा यांच्यासाठी एक काला खट्टा. तर कान्हा विचारतो, माझ्यासाठी का, मी नाही खाणार. सखी म्हणते, अरे खा रे, खूप छान असतो, तुला नक्की आवडेल. आणि मग गोळ्यावाला काळा खट्टा गोळा देतो. कान्हा या गोळ्याकडे पाहतो, त्याचा नाईलाज झालेला असतो. तो हा गोळा खातो, पण गोळा खाताच त्याला सुद्धा गोळा खूप आवडतो. तो सुद्धा गोळ्याची स्तुती करतो. सखी सुद्धा खुश होते. हे दोघे मस्त गोळा एन्जॉय करत असतात. सखीचा रोज फ्लेवरचा गोळा आणि कान्हाचा काळा खट्टा. आणि हा सीन पाहताना तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटेल यात शंका नाही. आणि कान्हा आणि सखी तर मस्त एन्जॉय करत असतात. एवढ्या वेळ नाही नाही म्हणणारा कान्हा मस्त गोळा खात असतो आणि बॅकग्राऊंडमध्ये एक रोमॅन्टिक गाणं सुरू झालेलं असतं. या दोघांचं प्रेम तर एकमेकांवर आहे. सखीने कबुली सुद्धा दिली आहे, पण कान्हा काही कबुली देत नाहीये, म्हणून प्रेमाची गाडी पुढे सरकत नाहीये. पण दोघे एकमेकाच्या प्रेमात पूर्ण बुडालेले आहेत हे या सीनवरून नक्कीच कळून येतं. आणि तेवढ्यात सखीची नजर दोन माणसांवर जाते. ही दोन माणसंसुद्धा गोळा खात असतात आणि सखीकडे घाणेरड्या नजरेने पाहत असतात. सखीलाही समजतं आणि सखी ही कान्हाला सांगते, कान्हा पहा ना, ती दोन माणसं माझ्याकडे कशी पाहताय. कान्हा मागे वळून पाहतो, या दोन माणसांकडे रागारागाने पाहतो. ही दोन माणसं लगेचच नजर वळवून घेतात. सखी विचारते, झालं का, बस का, मला तर वाटलं होतं त्या सिरियलसारखं तू ढिशूम ढिशूम करशील, त्यांची चांगली धुलाई करशील. तर कान्हा म्हणतो, ते सगळे ना फक्त टी व्ही सिरियलमध्ये होतं आणि खऱ्या आयुष्यात त्याची काही गरज नसते. मी त्यांना नजरेने धाक दाखवलाय, आता ते काही तुमच्याकडे पाहणार नाही. सखी म्हणते, यात काय मजा आहे, मला असं वाटलं होतं की ते मला किडनॅप करतील, मग तू येशील, मला वाचवशील, किती मजा आली असती ना. कान्हा म्हणतो, तुम्ही एकदम फिल्मी आहात, सिरियल आणि फिल्म्स तर 24 तास पाहतात असं मला वाटतंय. सखी म्हणते, ठीक आहे, जा ते गोळेवाल्याचे पैसे देऊन ये. कान्हा या गोळेवाल्याचे पैसे द्यायला जातो आणि मागे वळून पाहतो तर तोपर्यंत सखी गायब झालेली असते. कान्हाला जबर धक्काच बसतो आणि ती जी दोन माणसं सखीकडे घाणेरड्या नजरेने पाहत होती ती सुद्धा तेथे नसतात. कान्हा खूप घाबरतो. सखी कोठे गेली हाच प्रश्न त्याला पडतो. कान्हा आजूबाजूच्या लोकांना विचारतो, माझ्याबरोबर एक मुलगी होती, तुम्ही तिला पाहिलत का? परंतु कुणीच सखीला पाहिलेलं नसतं. त्यामुळे कान्हाला खूप टेन्शन येतं. सखी अचानक कोठे गेली, ती दोन माणसे कोठे गेली, त्यांनी सखीला किडनॅप तर केलं नाही ना, अशी भीती कान्हाला वाटते. तो खूप घाबरतो. आणि इकडे सरकारने तेजस्विनीला डोंगराच्या दरीच्या किनारी आणलेलं असतं आणि तिला एका व्हीलचेअरला बांधलेलं असतं. तेजस्विनी बेशुद्ध असते आणि सरकारने आता आपलं रूप चेंज केलेलं असतं आणि ती अगदी तेजस्विनी सारखीच दिसत असते. आणि त्याचबरोबर तेजस्विनी ही पूर्णपणे बेशुद्ध असते. आणि त्याच वेळेस तेजस्विनीला शुद्ध येते. तेजस्विनी शुद्धीत आल्यानंतर सरकार तिच्याकडे रागारागाने पाहते आणि म्हणते, ताई उठ, पहा मी तुला कोठे आणलंय. तेजस्विनी आजूबाजूला पाहते तर ती एका दरीच्या किनाऱ्यावर असते. सरकार चिडून म्हणते, आज मी तुला देवाघरी पाठवणार आहे, कारण याआधी मी तुला जिवंत ठेवलं आणि ते माझ्यासाठी खूप मोठी रिस्क होती. पण आता ही रिस्क मी घेणार नाहीये. आता मी तुला देवाघरी पाठवणार, म्हणजे तू
परत पुन्हा कधीच येणार नाही. तेजस्विनी खूप घाबरते आणि स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते, आरडाओरडा करते, वाचवा वाचवा, परंतु आजूबाजूला कुणीच नसतं. सरकार म्हणते, ताई किती हळू बोलतेस तू, तुला वाचवायला एखादा पक्षीसुद्धा नाही येणार, जोरात बोल. पण तेजस्विनीची हिंमतच नसते, कारण तिला माहिती आहे आजूबाजूला कोणीच नाही आहे. आणि मग सरकार म्हणते, ठीक आहे, मीच तुला वाचवते, तुझी बहीण आहे ना मी, आता एवढी मदत तर मी करायलाच पाहिजे. आणि सरकार ही चक्क तेजस्विनीच्या सनसनीत मुस्काटात मारते आणि म्हणते, हा त्याचा बदला, जेव्हा तू माझ्या मुस्काटात मारली होती. तेजस्विनी काही बोलणार त्याआधी सरकार तिच्या आणखीन एक मुस्काटात मारते आणि म्हणते, हे त्यासाठी तू मला माझ्याच घरातून घराबाहेर काढलं. त्यानंतर सरकार तिच्या आणखीन एक सनसनीत मुस्काटात मारते आणि म्हणते, हे त्यासाठी तू माझं इतक्या वर्षांचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. आणि तेजस्विनी खूप दुःखी होते. सरकार म्हणते, तुला काय वाटलं होतं ताई, तू परत येशील आणि माझं सगळं साम्राज्य हिरावून घेशील? नाही, मी सरकार आहे, सरकार. सरकारचं साम्राज्य उद्ध्वस्त करणारा अजून जन्माला यायचा आहे. आता मी परत आली आहे आणि यावेळेस मी तुला जिवंत सोडणार नाही. त्यामुळे तुझं परत येणं आणि माझं साम्राज्य उद्ध्वस्त करणं हे कधीच शक्य होणार नाही. तेजस्विनी खूप दुःखी होते, घाबरते. आता सरकार मला काही जिवंत सोडणार नाही हे तिला समजलेलं असतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता आणि आता पुढे काय होईल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. सरकार जिंकणार की तेजस्विनी जिंकणार, कोण कोणाला दरीत ढकलणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय आहे, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की तेजस्विनीला कोठून फोन भेटला काय माहीत, पण तेजस्विनी ही चक्क सखीला फोन करणार आणि सखीला सांगणार, सखी तू आत्ताच्या आत्ता येथे, मला या सरकारने किडनॅप केलं आहे आणि ती माझी जागा घेणार आहे. हे ऐकून कान्हा आणि सखीला जबर धक्काच बसणार. तेजस्विनी जीवाच्या आकांताने ओरडत असेल, लवकर ये सखी, लवकर ये. कान्हा आणि सखी हे दोघेही ज्या ठिकाणी सरकार आहे, तेजस्विनी आहे, त्या ठिकाणी जायला निघतील. आणि इकडे मग थोड्या वेळानंतर सरकार आणि तेजस्विनी दोघी एकमेकींच्या समोर असतील आणि तेजस्विनी या व्हीलचेअरवर नसणार. सरकारच्या निळ्या डोळ्यावरून कळून येत आहे की ही सरकार आहे आणि सरकार ही तेजस्विनीला म्हणेल, ताई तू आपल्या या प्रकरणामध्ये कान्हा आणि सखीला नव्हतं मध्ये ओढायला पाहिजे. आता तू खूप मोठी चूक केली आहे, आता या चुकीची शिक्षा तुला भोगावी लागणार. आणि मग सरकार आणि तेजस्वीमध्ये झटापट सुरू होईल. तेवढ्यात कान्हा आणि सखी तेथे पोहोचतील, पण पुढील काही क्षणात चक्क सरकार किंवा तेजस्विनी या दोघींमधील एक दरीत कोसळणार. कान्हा आणि सखी वाचवण्याचा प्रयत्न करतील, पण खूप उशीर झालेला असेल. मग दरीत कोण कोसळलंय, सरकार कोसळलीये की तेजस्विनी कोसळलीये, हे तर आपला पुढील एपिसोडमध्येच कळणार आहे. नेमकं घडलंय तरी काय, या मालिकेतला हा सगळ्यात मोठा ट्विस्ट असणार आहे. कारण जे काही घडलंय ते कान्हा आणि सखीच्या नजरेसमोर घडलंय. त्यांनी स्वतःच्या डोळ्यासमोर एकीला दरीत पडताना पाहिलंय आणि सरकारने आपल्या डोळ्याचा रंग बदललेला नव्हता, तिच्या डोळ्यांचा रंग हा निळा दिसतोय. म्हणजे जेव्हा जी सरकार किंवा तेजस्विनी ही दरीच्या बाजूला असेल, तिचे डोळे पाहून आपल्याला कळून येईल की ही सरकार होती की तेजस्विनी होती. मग हे रहस्य तर पुढील एपिसोडमध्येच आपल्याला कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, दरीत कोण कोसळलंय, सरकार की तेजस्विनी? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.